ठरलं तर मग या मालिकेच्या 18 सप्टेंबरच्या भागामध्ये सायली आणि रविराज या दोघांनीच मिळून आता जबरदस्त निर्णय घेतलेला आहे। गणपतीच्या साक्षीने रविराज आणि आता इकडे सायली या दोघांनी प्रियाच्या प्रिया नसताना तिच्या अनुपस्थितीमध्ये असा खूप मोठा निर्णय घेत सगळ्या घरच्यांना विश्वासात घेत जबरदस्त प्लॅन केलेला आहे। आता हा प्लॅन काय आहे, त्यानंतर अर्जुन प्रियाचं भांडं कसं फोडणार हे या व्हिडिओमध्ये पाहूया। 18 सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिल्यावरती डॉक्टर निघून जातात। डॉक्टर श्रद्धा निघून गेल्यावरती इकडे सायली प्रतिमाला तिच्या रूम मध्ये घेऊन चाललेली असते। त्यावरती धावत पळत प्रिया येते आणि बाबा द्या ते इकडे, ते प्रिस्क्रिप्शन माझ्याकडे द्या, मी आईला या सगळ्यामध्ये व्यवस्थित औषधं देईन असं म्हणत ती रविराजांच्या हातातून जवळजवळ प्रिस्क्रिप्शन हिसकावून घेते आणि तिचं प्लॅनिंग असतं की ही औषधं नेता चुकीची औषधं प्रतिमाला दिली की जेणेकरून प्रतिमा बरीच होणार नाही। तोपर्यंत पूर्णाजी म्हणते प्रिया ते आत्ताच्या आत्ता परत दे बरं, कारण या सगळ्यामध्ये प्रतिमाची काळजी कल्पना आणि सायली या दोघी जणी घेतात, त्यामुळे ते प्रिस्क्रिप्शन परत दे। त्या दोघी जणी त्यांच्या आता औषध गोळ्यांची जबाबदारी घेतील, तू या सगळ्यात पडू नकोस। यावरती रविराज म्हणतात हो तन्वी, तू खरंच याच्यात पडू नको, त्या दोघी जणी औषधांची जबाबदारी घेतील। प्रिया म्हणते का माझ्या आईची जबाबदारी इतकी सुद्धा घेण्याची मला अजिबात हे नाहीये का, म्हणजे इतका सुद्धा अधिकार नाहीये का, मला सुद्धा वाटतं की माझ्या आईची काळजी घ्यावी आणि माहितीये मला मी कधीतरी वेड्यासारखं वागते, पण कधीतरीच यावेळेला मात्र आता माझ्या आईची जबाबदारी मी अगदी व्यवस्थित घेईन, मी तुम्हाला कुणाला चान्स सुद्धा देणार नाही। यावरती रविराज म्हणतात हे बघ, तुला तुझ्या आईची जबाबदारी घेण्यापासून कोणी अडवणार नाही, तू गोळ्या दे, पण तरी सुद्धा ते प्रिस्क्रिप्शन आता माझ्याकडे दे, मी अश्विनला गोळ्या आणायला सांगतो, अश्विन गोळ्या आणेल आणि त्यानंतर मग तुला हव्या असतील तर तू गोळ्या दे असं म्हणत रविराजन तिचा डाव पूर्णपणे खोडून टाकलेला असतो। तिला गोळ्या द्यायच्या नसतात, तिला गोळ्या बदलायच्या असतात, पण रविराज तिच्या हातातून तिच्या नकळत ते प्रिस्क्रिप्शन जवळजवळ हिसकावून घेतात आणि अश्विनला मी या गोळ्या आणायला सांगतो, तू या सगळ्यामध्ये पडू नको असं म्हणतात आणि आता अश्विनला गोळ्या आणायला सांगतात सुद्धा। प्रियाचा हा डाव इथेच फेल झालेला असतो। अर्जुन हे सगळं पाहत असतो आणि ही मुलगी काहीतरी नवीन प्लॅन करते हे त्याच्या लक्षामध्ये येत असतं। तोपर्यंत इकडे आता अर्जुन रूम मध्ये येतो। अर्जुनच्या लक्षात जे येतं ते सायलीच्या मात्र काही येत नाही। सायली विचार करत असते की ती प्रिया चांगली आहे आणि ह्यांना उगाच तिच्यावरती संशय येतोय, म्हणजे प्रियावरती हे उगाच संशय घेत आहेत की प्रतिमात्यांची हिला काळजी नाहीये, ही प्रतिमात्यांची खरी मुलगी नाहीये। मग आता रूम मध्ये आल्यावरती सायली तोच विषय पुन्हा काढते आणि सायली म्हणते बघितलेत ना अर्जुन सर, म्हणजे प्रियाला तिच्या आईसाठी तिचा जीव किती तुटतो ते, म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये उगाच तिला काही ना काही बोलत असता की ती खरी प्रिया नाहीये, ती अशी आहे ती तशी आहे। मग या सगळ्यामध्ये तुम्ही मला एक गोष्ट सांगा, ती तिच्या आईच्या औषध देण्यासाठी इतकी का बरं तडफडत असेल। आता अर्जुनला हा मुद्दा काही पटत नसतो, मग अर्जुन सायलीकडे न बघता हा असं इतकंच करत असतो। सायली म्हणते मला माहितीये ना, तुम्हाला एखादा मुद्दा ज्या वेळेला पटत नाही त्यावेळेला तुम्ही हा करता। अर्जुन म्हणतो हो। सायली म्हणते अहो पण मी काय सांगते ते ऐका तरी। अर्जुन म्हणतो मला जे पटत नाही ते मला पटतच नाही। सायली चिडते आणि ठीक आहे झोपाव दे मी आता, तुम्ही करा तुमचं काय काम करायचं ते असं म्हणत चिडत चिडत सायली आता आपल्या बेडवरती झोपायला जाते। सायली आपल्या बेडवरती झोपते, मध्ये उशांच्या डीग लावते आणि त्यानंतर आपल्या पायावरती म्हणजे आपल्या अंगावरती पांघरुण घेते, पण पांघरुणाच्या बाहेर तिचा जो तुळशीपत्राचा पाय आहे तो तसाच राहतो। त्याच वेळेला अर्जुनचं लक्ष बेडकडे जातं। अर्जुन बेडकडे पाहतो आणि पाहतो तर काय पाहतच बसतो। सायलीच्या पायावरील तुळशीपत्राचा पाय आता समोर असतो आणि अर्जुनची फाईल पायाच्या बाजूला असते। अर्जुन तिकडून उठतो आणि आता ती हिरव्या कलरची फाईल जी सायलीच्या बाजूला आहे ती फाईल तो उचलतो। आता या सगळ्यामध्ये अर्जुन खरं तर सायलीच्या पायावरील जे तुळशीपत्र आहे ते पाहिलेलं असतं, पण ते त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये बसलेलं असतं आणि त्याच वेळेला पायाच्या बाजूला असलेली हिरवी फाईल तो काढतो। अचानकपणे म्हणजे पायाकडून लक्ष जरी फाईलकडे गेलं असलं
त्यावेळेला त्याला नोटीस नसलं झालं की आपण हे पाहिलंय, पण कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट फिट बसते सायलीच्या पायावरील तुळशीपत्र, आणि तो फाईल घेतो आणि कामाला लागतो. इकडे तोपर्यंत सकाळी सगळेजण ब्रेकफास्टसाठी बसतात. ब्रेकफास्टसाठी सगळेजण बसल्यावरती सायलीने प्रतिमासाठी दूध आणलेलं असतं आणि प्रतिमा, त्या तुम्ही दूध पिऊन घ्या म्हणजे तुमची औषधं तुम्हाला वेळेवरती घेता येईल असं ती म्हणते. त्यावेळेला प्रिया पटकन उठते, सायली ते दूध दे इकडे, म्हणजे माझ्या आईच्या सगळ्या औषधांची जबाबदारी जर का माझ्यावरती टाकलेली आहे तर या सगळ्यामध्ये तू उगाचच याच्यामध्ये मध्ये करू नकोस, मी या सगळ्याची जबाबदारी घेईन असं म्हणत ती सायलीकडून दूध हिसकावून घेते. सायलीकडून दूध हिसकावून घेतलेलं हे रविराजांना पण आवडत नाही आणि पूर्णाजीला तर बिलकुलच आवडत नाही, आणि त्यामुळे आता मात्र सगळेजण प्रियाकडे पाहत बसतात. प्रियाच्या नादीत सुद्धा काही लागण्यात फारसा अर्थ नसतो. तोपर्यंत मग प्रिया आता विचार करते की या बाईला मी आत्ता तर योग्य गोळ्या दिल्यात, पण मी तिला अशा पद्धतीच्या गोळ्या देणार आहे की ज्याच्यामुळे तिचा मेंदू थिजलेलाच राहणार आहे. ही कशी बरी होते ना हे मीच बघते असं म्हणत प्रिया आता या सगळ्यामध्ये आईला गोळ्या आणि दूध देते आणि आई पी ना, आई गोळ्या खा ना असं म्हणत तिच्या डोक्यावरून हात फिरवत गोळ्या आता हे करायला लागते. आणि ती विचार करते, नाही या सगळ्यामध्ये आता मला पुढचं काम माझं करायलाच पाहिजे आणि त्यासाठी मला महिपतची मदत हवी. तोपर्यंत प्रतिमा सायलीकडे पाहते. सायली तिला डोळ्याने इशारा करते की तुम्ही घ्या या सगळ्यामध्ये हे औषधं असं म्हटल्यावरती सायलीने इशारा दिल्यावरती मगच प्रतिमा औषधं घेते. औषधं घेतल्यावरती इकडे प्रिया तिच्या डोक्यावरून नाटक करत प्रेमाने हात फिरवते आणि आता ब्रेकफास्टला बसते. ब्रेकफास्टला बसल्यावरती दुसऱ्या क्षणालाच प्रियाच्या डोक्यामध्ये काहीतरी जबरदस्त प्लॅन येतो आणि प्रिया ताडकन उठण्याच्या बेतामध्ये असते. तिच्या डोक्यामध्ये असतं की काहीही झालं तरी महिपतला जाऊन मला भेटायचं आहे. त्यामुळे नाश्त्याच्या टेबलवरती बसलेली प्रिया म्हणते मला निघायला पाहिजे. यावरती रविराज म्हणतात, काय झालं तन्वी, तू इतक्या तडकाफडकी का बरं निघालेली आहेस? यावरती प्रिया म्हणते, बाबा मला काहीतरी आठवलेलं आहे, म्हणजे माझ्या कॉलेजचं खूप महत्वाचं काहीतरी काम आहे, मला निघायलाच पाहिजे, येते मी असं म्हणत पटापटा ती कॉफी पिते आणि तिकडून निघते. आता सगळ्यांना संशय नसला आला तरी अर्जुनला संशय येतो, काहीतरी गडबड आहे, म्हणजे ही ज्या पद्धतीने बाहेर चाललेली आहे त्या पद्धतीने बघता हिला काहीतरी वेगळं काम आहे आणि मला हिचा पाठलाग करायलाच पाहिजे. हिचा पाठलाग केल्याशिवाय मला कळणार पण नाही की ही कुठे चालले आणि नक्की हिचं काय चाललंय असा विचार करत मग आता धावत पळत प्रिया ज्या वेळेला बाहेर निघते त्यावेळेला अर्जुन सुद्धा तिचा आता पाठलाग करण्यासाठी तिच्या मागावरती पटकन निघतो. प्रिया बाहेर कारमध्ये बसल्यावरती इकडे अर्जुन म्हणतो, मला सुद्धा खूप अर्जंट मीटिंग आहे, मला सुद्धा निघायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुन ताबडतोब त्याच वेळेला बाहेर पडतो. अर्जुन बाहेर पडतो. मग सगळेजण ब्रेकफास्ट करत बसतात. इकडे प्रिया कार चालवत असते, अर्जुन तिचा पाठलाग करत असतो. पाठलाग करत 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 अर्जुन तिच्या मागावरती जात असतो आणि विचार करत असतो, ही तन्वी चालले तरी कुठे, म्हणजे हिचं चाललंय तरी काय, काहीच कळत नाहीये की हिच्या मनात तरी काय आहे, पण ते मी शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही. म्हणून आता अर्जुन पाठलाग करतो. तोपर्यंत सायली आता इकडे गणपती बाप्पाच्या समोर असते आणि त्याच वेळेला ती विचार करते की प्रतिमा त्यांना गोळ्या तर चालू केल्यात, पण डॉक्टर म्हणाल्या होत्या की फक्त औषध आणि गोळ्या याच्या पुढे जाऊन आउट ऑफ द बॉक्स आपल्याला काही करता सुद्धा येईल, पण हे काय आहे हे डॉक्टरांनी सांगितलं नाही. मला असं वाटते जर का औषधांच्या सोबत आउट ऑफ द बॉक्स जाऊन हे सगळं केलं ना तर कदाचित प्रतिमा त्यांना बरं होण्यासाठी लवकर मदत होईल. मग हे आउट ऑफ द बॉक्स काय असेल किंवा ते काय करायला पाहिजे हे आपण ठरवण्यापेक्षा श्रद्धा डॉक्टरांना फोन करून आपण विचारलं तर. श्रद्धा डॉक्टरांना फोन केला आणि त्यांनी आपल्याला व्यवस्थित सगळं सांगितलं तर आउट ऑफ द बॉक्स काय आहे, त्याची किती रिस्क आहे हे सगळं आपल्याला जाणून घेता येईल. म्हणून आता सायली डायरेक्ट श्रद्धा डॉक्टरांना कॉल करते. श्रद्धा डॉक्टरांना कॉल करून ती म्हणते, हॅलो मी सायली सुभेदार म्हणते आहे, तुम्ही आमच्याकडे आला होतात ना प्रतिमा किल्लेदार यांची आता उपचार करण्यासाठी. यावरती डॉक्टर म्हणतात, हा सायली बोला ना. सायली म्हणते, तुम्ही निघताना म्हटला होतात की ही औषधं गोळ्या तर आपण देऊ, पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही म्हटला होतात की आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी करता येईल, तर ते आउट ऑफ द बॉक्स जाऊन काय करता येईल हे सांगाल का तुम्ही.
यावरती श्रद्धा डॉक्टर म्हणतात, हे बघा, मला अजूनही असं वाटते की आपण हा उपचार केला ना तर नक्कीच प्रतिमा वहिनींची तब्येत बरी होईल, कारण मी माझ्या बऱ्याच पेशंटला हे सगळं केलेलं आहे. म्हणजे कसं आहे, ज्या ट्रॉमामुळे, म्हणजे त्यांना ट्रॉमा आहे बरोबर ना, आणि हा ट्रॉमा पुन्हा आपण रिक्रिएट केला ना तर कदाचित आपण त्यांची स्मृती परत आणण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. यावरती सायली म्हणते, रिक्रिएट म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? यावरती डॉक्टर सांगतात, म्हणजे बघा, एखादी व्यक्ती उंचावरून खाली पडली असेल आणि त्यामुळे तिची मानसिक स्थिती जर का खराब झाली असेल तर आपण तिला पुन्हा एकदा त्याच उंचीवरती नेऊन त्याच भीतीचा रिअलायझेशन करू शकतो आणि त्यानंतर आपण ती सिच्युएशन खोटी तयार करून त्यांना या शॉकमधून, या सदम्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शकतो. आता प्रतिमा वहिनींच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं शॉकचं कारण आहे त्यांचा ऍक्सिडेंट. मग हा ऍक्सिडेंट रिक्रिएट केला तर ही सिच्युएशन आपण रिक्रिएट करू शकतो आणि त्यांना गोष्टी आठवण्यासाठी मदत करू शकतो. हा, पण मी हे सुद्धा सांगू इच्छिते की या सगळ्यामध्ये खूप मोठा धोका आहे. हा अपघात पुन्हा रिक्रिएट करणं ही काही साधी सोपी सरळ गोष्ट नाही आहे, त्यामुळे आपल्याला खूप वेळा विचार करायला लागेल. सायली सांगते, पण ही रिस्क घेतली तर तुम्हाला वाटतंय का की प्रतिमा आत्यांना सगळं आठवेल? डॉक्टर म्हणतात, नक्कीच, आतापर्यंत हा अनुभव माझा कधी फेलच गेला नाही, असं म्हणत डॉक्टर आता सायलीला समजवत असताना इकडे अर्जुन मात्र प्रियाचा पाठलाग करत करत तो आता तिच्या मागे जातो आणि प्रिया चाललेली असते महिपत आणि साक्षी यांच्या घराच्या दिशेने. आता अर्जुनला जरा संशय येतो, म्हणजे प्रिया आणि महिपतच्या घराच्या दिशेने? तोपर्यंत सायली म्हणते, ठीक आहे, मी न घरातल्यांच्याशी बोलते आणि या अपघाताला रिक्रिएट करायचं का, कसं करायचं, काय करायचं हे सगळं ठरवल्यावरती मी तुम्हाला फोन करून तुमची मदत घेते. यावरती डॉक्टर श्रद्धा म्हणतात, हे बघा, यात जेवढी रिस्क आहे ना तेवढीच याच्यामध्ये म्हणजे बरं होण्याचे चान्सेस पण हाय आहेत आणि हे चान्सेस हाय असल्यामुळे आपण हे रिस्क नक्कीच घेऊ शकतो. पण तरी सुद्धा तुम्ही घरच्यांशी बोलून घ्या, रविराज किल्लेदार यांच्यासोबत बोलून घ्या आणि मग आपण काय ते ठरवू, असं म्हणत डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिल्यावरती सायलीच्या मनामधली आशा आता अधिकच घट्ट होते. आणि मग सायली गणपती बाप्पाच्या इथे येते आणि गणपती बाप्पा, काय योग्य काय अयोग्य या सगळ्याचा तूच आम्हाला न्याय दे असं म्हणायला लागते. काहीही झालं तरी सुद्धा प्रतिमा आत्यांना बरं होण्यासाठी तूच आमचा एकमेव आधार आहेस. या सगळ्यामध्ये तू आम्हाला योग्य ती बुद्धी दे की ज्याच्यामुळे प्रतिमा आत्या बऱ्या होतील, प्रतिमा आत्यांना लवकरात लवकर तब्येत सुधारेल, असं म्हणत ते देवाच्या इथे कौल मागत उभी असते. तोपर्यंत अर्जुन पाठलाग करत करत प्रियाचा येतो. प्रिया आता महिपतच्या गेटच्या इकडे येऊन थबकते. ज्या वेळेला ती गेटच्या आतमध्ये गाडी घालणार त्याच वेळेला तिचं लक्ष मिररमध्ये जातं आणि मिररमध्ये तिला अर्जुन आलेला दिसतो. अर्जुन दिसल्यावरती प्रियाची आता मात्र धाबे दणाणतात आणि अर्जुन विचार करत असतो, महिपतच्या घराच्या इकडे आणि ही इकडे येऊन का थांबले, हिचं इकडे काय काम असणार आहे? अर्जुनच्या मनामध्ये 100 प्रश्न आता घोंगावत असतात आणि अर्जुन या सगळ्यामध्ये प्रियाला आता मात्र रंगे हात पकडण्याचा विचार करत असतो. पण त्याच वेळेला प्रिया आता विचार करते, नाही, मला आयत्या वेळेला माघार घेऊन चालणारच नाहीये. मी जर का आता ही सिच्युएशन हँडल नाही केली ना तर अर्जुनला माझ्यावरती संशय येईल. मला काहीही करून अर्जुनला आता ही सिच्युएशन हँडल करायलाच पाहिजे. मग ती कारमधनं उतरते. अर्जुन विचार करतो, नक्की हिचं इकडे काय काम होतं आणि हिने मला पाहिलंय का, असा विचार करत अर्जुन आता कारमध्येच बसून राहतो. तोचपर्यंत प्रिया उठते आणि म्हणते, अर्जुन, अरे तू आणि इकडे? यावरती मग मात्र अर्जुन सुद्धा नाटक करत म्हणतो, हो. यावरती प्रिया म्हणते, अरे तू इकडे कसा? अर्जुन म्हणतो, मला पहिले तू सांग, तू इकडे काय करते आहेस? प्रिया सांगते, माझी एक मैत्रीण आहे ना, ती सुद्धा इकडे आता राहते, तर मी विचार केला कॉलेजला जाताना तिला ड्रॉप करते किंवा तिला पिकअप करते आणि आम्ही दोघे जणी सोबतच जाऊ, असं म्हणत प्रिया खोटंच बोलायला लागते. यावरती प्रिया म्हणते, मग तू काय माझा पाठलाग करतोयस का? अर्जुन म्हणतो, हो, मी तुझा पाठलाग करतोय. प्रिया म्हणते, काय तू माझा पाठलाग करतोयस? अर्जुन म्हणतो, हो, मी तुझा पाठलाग करतोय. अगं, घरी आपल्याला निवांत 2 शब्द सुद्धा बोलता येत नाहीत. घरचे सतत आजूबाजूला असतात की नाही,
त्यामुळे आपल्याला 2 शब्द बोलण्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न करायला लागतात आणि हे 2 शब्द बोलण्यासाठीच मी तुझा पाठलाग करतोय आणि या सगळ्यासाठी माझ्या केबिन शिवाय दुसरी चांगली जागा कोणती असणार? त्याचमुळे मी तुझा पाठलाग करत तुला आता माझ्यासोबत नेऊन छानपैकी गप्पा टप्पा मारण्याचा विचार करतोय. प्रिया म्हणते सिरियसली अर्जुन? अर्जुन म्हणतो मग काय मी खोटं बोलतोय का? मी सांगतोय तुझा पाठलाग करतोय म्हणून. यावरती प्रिया भलतीच खुश होते. अरे बापरे, मला वाटलं पण नव्हतं की हा माझ्या इतका प्रेमात पडेल, पण हा तर माझ्या प्रेमामध्ये पुरा पागल झालाय. याला आता अजून पागल करायला मला वेळ नाही लागणार आहे. चला बरं झालं अर्जुन माझ्या प्रेमात पडलाय, आता मला त्याच्यासोबत जास्त वेळ घालवता येईल. या सायलीच्या नाकावाचे टिचून अर्जुनला मी पुन्हा एकदा मिळवणार म्हणजे मिळवणार. अशा खोट्या आशा प्रियाच्या मनामध्ये पल्लवित होतात आणि आता प्रिया भलतीच खुश होते आणि ताबडतोब तिकडून निघते. पण अर्जुनच्या डोक्यामध्ये भलताच प्लॅन असतो. अर्जुन या सगळ्यामध्ये प्रिया खोटी तन्वी आहे आणि खोटी तन्वी असल्याची ती खरी तन्वी असल्याची ऍक्टिंग करते हे आता शोधून काढणार असतो. त्यामुळे त्याच्या डोक्यात वेगळे विचार, प्रियाच्या डोक्यात वेगळे विचार, इकडे सायलीच्या डोक्यात अजून तिसरे विचार असतात. ती आता गणपती बाप्पाच्या समोर उभं राहून काय योग्य काय अयोग्य मला मार्ग दाखव. प्रतिमा त्यांना ही सिच्युएशन रिक्रिएट करण्यामध्ये कोणताही धोका नाहीये ना, हे मला तूच सांग बाप्पा, असं म्हणत हात जोडून उभी असते. तोपर्यंत रविराज तिच्या मागून येतात आणि हात जोडून रविराज सुद्धा उभे राहतात. त्याच वेळेला रविराज सायलीकडे बघतात आणि म्हणतात सायली मला 1 कप कॉफी मिळेल का? असं म्हणून रविराज तिकडून निघून जातात. रविराज ज्या वेळेला तिकडून निघून जातात त्यावेळेला पाहतात तर काय, सायलीने आपलं म्हणणं ऐकलंच नाहीये. असं सायली कधीच करत नाहीये. कोणतं तंत्रीत आहे सायली? म्हणून ते पुन्हा सायलीकडे येतात. सायली सायली सायलीचं लक्ष नसतं. मग रविराज तिच्या खांद्यावरती हात ठेवतात. सायली असं एकदाच आवाज दिल्यावरती सायली दचकून मागे बघते आणि रविराज म्हणतात काय चाललंय बाळा तुझं? म्हणजे मी तुला मगापासून आवाज देते, तुझं लक्षच नाहीये. सायली म्हणते सॉरी काका, म्हणजे काय झालं? यावरती रविराज म्हणतात ते जाऊ दे, तू कसला विचार करतेस? तू इतका कसल्या विचारामध्ये गहन झालेली आहेस? यावरती सायली म्हणते खरं सांगू का, तर मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. म्हणजे मला आधी माफ करा, मी तुमच्या परवानगीशिवाय सायकॅट्रिस्ट श्रद्धाला कॉल केला होता. रविराज म्हणतात नाही नाही असं काही नाहीये. तू या सगळ्यामध्ये जे काही करशील ना त्यासाठी तुला कोणाचीही परवानगी घेण्याची कसली गरज नाहीये. तू का परवानगी घेशील? तुला प्रतिमासाठी कोणताही निर्णय घेताना परवानगी घेण्याची गरज नाहीये. बरं ते सगळं जाऊ दे, श्रद्धा डॉक्टरांना कॉल तू का केला होतास? यावरती सायली सांगते मी श्रद्धा डॉक्टरांना कॉल केला आणि त्यांना विचारलं होतं, कारण त्या इथून निघताना म्हटल्या होत्या बघा की औषधांच्या सोबत आउट ऑफ द बॉक्स जाऊन आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर तेच आउट ऑफ द बॉक्स जाऊन काय करायचं आहे हेच विचारण्यासाठी मी त्यांना कॉल केला होता. यावरती रविराज म्हणतात मग काय म्हणाल्या श्रद्धा डॉक्टर? मग आता सायली सांगायला लागते त्या मला म्हणाल्या की दरवेळेला जेव्हा ट्रॉमा पेशंट असतात ना, एखाद्या घटनेचा त्यांना ट्रॉमा बसलेला असतो त्यावेळेला ते असं वागतात. मग त्यांचा हा ट्रॉमा घालवण्यासाठी ती सिच्युएशन रिक्रिएट करणं गरजेचं असतं. म्हणजे आता उंचावरून पडलेल्या व्यक्तीला ती सिच्युएशन करायची आणि प्रतिमा त्यांचा जर अपघात झालाय पण हे खूप रिस्की आहे ना त्यांचा अपघात परत रिक्रिएट करणं. यावरती रविराज म्हणतात हे बघ कोणतीही गोष्ट ही रिस्की नसते. म्हणजे जर आपण प्रतिमाला बरं करण्यासाठी हे करत आहोत ना तिच्या भल्यासाठी आहे, तिला कोणताही रिस्क होणार नाही आणि हा अपघात काही खरा असणार आहे का? हा खोटा अपघात असणार आहे ना. असं म्हणत रविराज सायलीला आपला होकार आहे, तू जे करशील त्यात माझा होकार आहे असं सांगतात. सायली सांगते सर तुम्हाला तर ही गोष्ट पटलेली आहे, ही गोष्ट तुम्हाला पटले, तुम्ही याच्यामध्ये मला सपोर्ट करताय, पण पूर्णांचींचं काय? पूर्णांचींना ही गोष्ट पटेल का? त्या सपोर्ट करतील का? रविराज म्हणतात बाळा तू काळजी करू नकोस, आपण पूर्णाईंना या सगळ्यामध्ये समजावू आणि ही सिच्युएशन कशी हँडल करायची हे आपण बघूया. पूर्णाईंना समजावणं ही सुद्धा एक सिच्युएशन आहे. मग सायली आणि रविराज घरातील सगळ्यांना बोलवतात. घरातील सगळ्यांना बोलवल्यावरती मग आता इकडे आपली कल्पना सगळ्यांच्या समोर मांडतात की प्रतिमाची स्मृती जर का परत यायची असेल तर अपघाताची सिच्युएशन रिक्रिएट करायला हवे. यावरती पूर्णाची ठाम नकार देते आणि अजिबात नाही. आपण आता मानसोपचार तज्ञांची उपचार चालू केलेत ना, मला एक गोष्ट सांगा, जर आपले हे उपचार चालू आहेत तर आपण पुन्हा अजून दुसरा काही विचार करण्याची गरज नाहीये. मला नाही वाटत की इतकी रिस्क आपण घ्यायला पाहिजे. कसं आहे ना, उपगोळ्या चालू आहेत तेवढ्या गोळ्यात चालू ठेवा, इतकी मोठी भरारी घ्यायची काही गरज नाहीये. कल्पना म्हणते हो ना, आणि ह्या अपघातामध्ये अजून काही विचित्र घडलं तर प्रतिमाला धक्का बसेल आणि हे सगळी रिस्क आपण घेऊ शकत नाही.
यावरती मग मात्र रविराज म्हणतात, पूर्णाई तुम्हाला खरंच असं वाटतं का की मी आणि सायली प्रतिमाला कोणताही धोका निर्माण होईल असे सिच्युएशन निर्माण करू, आम्ही दोघं जण असं करू असं तरी वाटतं का तुम्हाला? यावरती पूर्णाची म्हणते, मला जरी वाटत नसलं तरी ही रिस्क घेण्यामध्ये खूप खूप मोठा गोंधळ आहे, कारण या रिस्क घेतल्यावरती जर प्रतिमाला काही झालं, तिच्या जीवाला काही झालं तर मग आणि अजून ट्रॉमात ती गेली तर? यावरती रविराज म्हणतात, खरं सांगू का पूर्णाई, तर माझी जोडीदार ही माझ्यासमोर इतक्या वर्षांनी समोर आलेली आहे, माझ्यासमोर इतक्या वर्षांनी असताना सुद्धा माझ्या नावाचं मंगळसूत्र घालण्यासाठी तिने नकार दिला. मला त्याचं नाही वाईट वाटलं, कारण हा तिचा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे, पण मला या गोष्टीचं वाईट वाटतं की माझी जोडीदार माझ्या समोर आहे पण तिच्या डोळ्यामध्ये माझ्याविषयी एक अनोळखी भाव आहे, ती मला ओळखतच नाहीये, ती मला ओळखत नाहीये, ती मला बोलत नाहीये, माझ्यासमोर असून सुद्धा आम्ही दोघं जण दोन ध्रुवावरती आहोत असं मला वाटतंय आणि हे सगळं आता मला थांबवायचं आहे. काहीही झालं तरी प्रतिमाला या ट्रॉमामधून मला बाहेर काढायचं आहे आणि खरंच ही रिस्क नाहीये पूर्णाई, आपण सगळ्या सेफ्टी वापरून हा सगळा खोटा अपघात घडवायचा आहे, झाला तर याच्यामधून फायदाच होईल, यात तोटा काही आहे असं मला वाटत नाही असं म्हणत रविराज आता पूर्णाजीला या सगळ्यामध्ये सिच्युएशन समजावून सांगतात आणि या गोष्टीची परवानगी मागतात. आता रविराज आणि सायली या दोघांचंही म्हणणं आता इकडे पूर्णाजीला पटल्यामुळे पूर्णाजी या दोघांना प्रतिमाला हे सगळं सिच्युएशन रिक्रिएट करण्यासाठी परवानगी देते. आता दोघं जण मिळून या सगळ्या गोष्टीची छानपैकी रिक्रिएशन करून प्रतिमाची स्मृती परत आणण्याचा प्रयत्न करणार असतात. पूर्णाजी जीवाच्या वरती या सगळ्याला परवानगी देते. इकडे जिकडे प्रतिमा मिशन चालू असतं या सगळ्यांचं, तिकडे अर्जुन आणि चैतन्याचं मिशन खरी तन्वी हे चालू असतं. त्याच वेळेला प्रियाला मुद्दाम कॉफी करायला अर्जुनने सांगितलेली असते. प्रिया कॉफी घेऊन येते, त्यावेळेला अर्जुन आता मुद्दाम तिच्या उजव्या पायावरती कॉफी सांडवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला प्रिया गडबडते आणि आता कॉफी सांडली. अर्जुन म्हणतो, सॉरी मी काही हे मुद्दाम केलेलं नाहीये, तू एक काम कर ना, तू या सगळ्यामध्ये वॉशरूम मध्ये जा आणि पाय धु. यावरती पाय धुवायला गेल्यावरती इकडे चैतन्यला अर्जुन म्हणतो, आता हिच्या पायावरील पुसलेलं तुळशीपत्र हे आपल्याला नक्की दिसेल. त्यावरती अर्जुन तिला टॉवेल देतो आणि या टॉवेलने पाय पुस. त्यावरती प्रिया म्हणते, नाही मी माझ्या रूम मध्ये जाते. इथेच प्रियाने खूप मोठी आता क्लू दिलेला असतो. प्रिया जात असताना तिच्या पायावरील स्केच पेनाच्या खुणाचे डाग पूर्ण लादीभर उमटतात. अर्जुन म्हणतो, बघितलं चैतन्य, बहुतेक ही खूण खोटी स्केच पेननी काढलेली आहे आणि त्याचेच हे डाग आहेत. हाच मोठा पुरावा आहे आपण प्रिया तन्वी नाही हे सिद्ध करण्यासाठी.